अमरावती जिला मध्यवर्ती सहकारी बैंक ने हाल के समय में उल्लेखनीय आर्थिक प्रगति हासिल की है। पिछले 1.5 वर्ष में बैंक की जमा राशि में लगभग 700 करोड़ रुपए की वृद्धि हुई है। यदि पिछले 20 वर्षों की बात करें तो बैंक की जमा राशि 1500 से 1700 करोड़ के बीच थी, लेकिन वर्तमान में ये जमा राशि 2400 करोड़ रुपए तक पहुंच गई है। ये जानकारी बैंक के अध्यक्ष विधायक बच्चू कडू ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। बँक आपण 20 वर्षाचा कालखंड जर बँकेचा पाहिला तर तो 1500-1700 कोटीच्या ठेवीमध्ये आहे आणि आमच्या 1.5 वर्षात या बँकेची ठेवी 2400 कोटीवर गेली आणि 400 कोटीने वाढली। हा चमत्कार आहे। म्हणजे जी बँक 15-20 वर्षामध्ये 1500 ते 1800च्या दरम्यान ठेवीवर जातं, ती बँक 1.5 वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर ते 2400 कोटीवर ठेवी जातं। म्हणजे 400-450 कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कर्ज वितरण अधिक जास्त झालेलं आहे आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान 10-15-20 कोटीनं आपण वाढलेलो आहोत आणि अनेक योजना, म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे जी नाबार्डला जोडल्या गेली। म्हणजे नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या, आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर आहे। म्हणजे मग तुम्ही बकरी पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल, 50% सबसिडी वाटते। ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे तर ती 50% सबसिडीवर घेणारी आहे। राष्ट्रीयकृत बँकला आपण देत नाही आणि आपल्या बँकेनं आतापर्यंत 25 ते 30 लोकांना, म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आकडा आपण ओलांडलेला आहे। आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं गुणगाव गावत होतोय, पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला मागं टाकलं, हे तेवढं बरोबर आहे।